आता आपल्याला निराळ्या पद्धतीनं सांगतो नाम म्हणजे काय. काय आहे परमात्म स्वरूप म्हणून जे आहे, ज्याला रियालिटी म्हणतात, पण त्याला खरं नाव आहे दी ॲब्सोल्यूट असं म्हणतात. तिथे काहीच नाही, व्यक्तित्व नाही, मीपणा नाही, चांगलं वाईट नाही. जे जे म्हणून आपण या दृश्यातले भेद समजतो ते काही नाहीत तिथे. किंबहुना ते अभेद आहे असं म्हणता सुद्धा येत नाही. त्याला केवळ शब्द आहे. हा शब्द फार चांगला, कोरं कोरं आहे, अगदी कोरं आहे. मला रामकृष्णांचं एक वाक्य फार आवडतं या बाबतीमध्ये. ते म्हणाले, जगात सगळं उष्ट झालेलं आहे, ब्रह्म तेवढं उष्ट झालेलं नाही. किती छान आहे बघा हे, तेवढं सुंदर अर्थ आहे त्यामध्ये. म्हणजे त्याच्याविषयी कुणी सांगूच शकला नाही असं ते आहे. तर नाम म्हणजे ईश्वराचा हुंकार आहे. आपण म्हणतो ना, हा ईश्वराचा हुंकार आहे. म्हणजे काय हो, तर ते जे परमात्म स्वरूप आहे, ते परमात्म स्वरूप ज्या वेळेला सृजनशील होतं, ज्या वेळेला गडबड करतं, हालचाल करतं आणि काहीतरी निर्माण करू लागतं. नुसते हालताना ते जिवंतच आहे, पण ज्या वेळेला ते निर्माण करू लागतं त्यावेळेला ती ईश्वर बनतं. त्याला ईश्वर असं म्हणतात. याला इंग्लिशमध्ये असं म्हणतात, गॉड इज दी क्रिएटिव्ह ॲस्पेक्ट ऑफ दी ॲब्सोल्यूट. किंवा राधाकृष्णांचं वाक्य फार छान आहे. राधाकृष्ण म्हणतात, गॉड इज द ॲक्टिव्ह ॲस्पेक्ट ऑफ दी ॲब्सोल्यूट. आणि गीतेमध्ये सुद्धा बघा, कर्माची व्याख्या करताना विसर्ग कर्म समुद्मितः असं 8व्या अध्यायात आहे. याचा अर्थ काय, की ज्या वेळेला इथे काहीतरी हालचाल झाली परमात्मा स्वरूपामध्ये आणि विश्व निर्माण होण्याची क्रिया सुरू झाली, त्याला कर्म असं म्हणलेलं आहे. विसर्ग म्हणजे ती गडबड झाली तिथे, विसर्ग कर्म संज्ञितः, बरं का. तेव्हा त्याचा हुंकार म्हणजे काय, जेव्हा ईश्वर विश्वकर्ता बनायला लागला, विश्व निर्माण करू लागला, त्यावेळेला मीपणा आला ना. मग ते संकल्प झाला म्हणजे काय झालं, एकोहम बहुश्याम. हे सगळे मानवी प्रयत्न आहेत. ते कसं सुरू झालं सांगता येत नाही, पण हे मानवी प्रयत्न आहेत. ईश्वर आणि त्याची सृष्टी कशी निर्माण झाली याची काहीतरी कल्पना करायला पाहिजे ना, त्याशिवाय माणसाला चैन पडत नाही. मग ती ही कल्पना आहे की आमची कशी स्थिती आहे, आम्हाला एकट्याला करमत नाही, म्हणून त्याला एकट्याला करमेना, स एकाकी न रमते. अरे असं विचार पाहिजे. मग समर्थांचं सारखे ब्रह्मचारी राहिलं त्यांचं काय मग, नाही का. नाही, पण ही मानवी कल्पना, याला इलाज नाही. आपण माणसं आहोत, आपण मानवी बुद्धीनंच विचार करणार. माणसी शुद्ध शुद्ध बुद्धी सूक्ष्म करून विचार करायचा, याच्यापुढे काय करता येईल. म्हणून त्यांनी हे विश्व निर्माण केलं. एक होता मी बहु झालो. काल आपल्याला मी सांगितलं की त्याच्यामध्ये ज्याच्यातून विश्व निर्माण व्हायचं ते आणि विश्व स्वतः हे दोन्ही एकच. म्हणजे त्यांचं ना ते उपादान कारण आणि निमित्त कारण दोन्ही एकच. व्यवहारामध्ये असं कुठे नाही. दृश्यामध्ये अहो कुंभार का मडकं होतो का, शक्यच नाही. पण इथे व्यंगतापूर्ण मात्र हा चमत्कार आहे. एक दगड असा, त्या दगडातून व्यंकटेशाची मूर्ती प्रगट होते आहे. आणि माझ्या पाहण्यामध्ये या 15-20 वर्षात मी 2-3दा ती पाहिली की वाढते आहे. त्याची दागिने मोठे करावे लागतात, त्याची कपडे मोठे करावे लागतात. तिथे मात्रचा अवतार आहे यात शंका नाही. म्हणजे दगड हाच उपादान कारण, मटेरियल कॉज, आणि दगडच करतोय तो सगळं. म्हणजे आतूनच ते होत आहे. पण हा चमत्कार आहे. म्हणजे हा काही व्यवहारात आपल्याला दिसतात. तेव्हा ईश्वराचा हुंकार म्हणजे काय, त्याला मीपणाची जाणीव आली. मग मी ब्रह्मा आहे असं त्याला वाटलं. अहम ब्रह्मास्मी हा जो मूळ हुंकार आहे त्याला नाम असं म्हणतात आणि त्याला ओंकार असं म्हणतात. बरोबर. ओंकार का, तर त्याला स्वतःची जाणीव झाली ना, त्याशिवाय तो निर्माण करेल कसा, तो निर्माता होऊ शकत नाही. म्हणून नाम म्हणजे ओंकार. अरे ओंकार ओंकार काय हो, ज्ञानेश्वर महाराजांनी सुरुवातीला नाही का गणेशाला वंदन केलं आणि तो ओंकार आहे असं सांगितलं, तर तो त्यांनी वाङ्मयाच्या दृष्टीने सांगितलाय. पण ओंकार हा जो असेल
ते ईश्वराचा पहिला विग्रह आहे असं म्हणतात. म्हणजे पहिल्यांदा परमात्मा जो सगुण झाला आणि काहीतरी आकार घेतला तो ओंकार आहे असं म्हणतात. तो शब्दरूप आहे म्हणून त्याला शब्द ब्रह्म म्हणतात. बर, आता नाम आपण जे म्हणतो तोही शब्दच आहे ना. त्याच्यामध्ये डिग्रीज आहे. डिग्री म्हणजे कक्षा आहे. त्या कशा त्या बघा. आपण असं आहे, आपण शब्द बोलतो. हे मी काय टाकतोय, ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलं आपल्याला की हरिनाम उच्चारू दिधला तेने, त्याने मला ते हरिनाम दिलं असं सांगितलं आपल्याला. म्हणजे हे नाम काय आहे तर ते पहिल्यांदा शब्द रूपच आहे. तुम्ही आणि जो शब्द बोलतो ना ते शब्द आहेच आहे, पण त्या शब्दामध्ये एक सामर्थ्य आहे. का सामर्थ्य आहे? जसं ओंकारामध्ये ते आदिबीज म्हटले ज्ञानेश्वर महाराजांनी, संबंध विश्व निर्माण करण्यात तो सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. तसं सत्पुरुष आपल्याला जे नाम देतात त्यामध्ये जीवाचं अज्ञान नाहीसं करण्याचं सामर्थ्य आहे. म्हणून नामस्मरणाने परमात्मा प्राप्ती होते. ते सिद्ध करतात, ते नाम ते सिद्ध करतात आणि ते सिद्ध करून आपल्या शिष्याला येतात. म्हणजे काय करतात तर त्याच्यामध्ये त्या परमात्मा स्वरूप ज्या वेळेला सृजन करतं, निर्माण करतं, निर्माण करायला लागणारी जी शक्ती आहे ती शक्ती त्या नामामध्ये घालतात. म्हणून गुरुकडून नाम घ्यायला पाहिजे. ती शक्ती त्यामध्ये आली म्हणजे कशा प्रकारे येते? शक्तीचे पुष्कळ प्रकार. एक साधी गोष्ट घ्या, आपली शारीरिक शक्ती आहे. मला म्हणायचं काय, नामामध्ये कोणती शक्ती असते? आपली साधी शक्ती आहे शरीराची, वजन उचलणं म्हणा, पळणं म्हणा, काय श्रम करणं म्हणा, ही शक्ती आहे. दुसरी प्राणशक्ती आहे आपल्यामध्ये. प्राण म्हणजे व्हायच्याच इथे आपल्या म्हणतो. काल उदाहरण दिलं ना, एखाद्या वर्षी म्हातारा झाला आणि औषध लागू पडत नाही, त्यांच्यामध्ये औषधावर काम करण्याची शक्ती चोरी व्हायच्या इथे नाही म्हणतात असं म्हणतात. तिसरी मनाची शक्ती आहे. आणि आपण पाहतो मनात ते लोक शक्ती आहे म्हणजे मनाने तो खाली जातो, वर येतो, मोठा होतो, लहान होतो, मनाच्याच गोष्टी आहेत. बुद्धीची शक्ती आहे, विचाराची शक्ती आपण पाहतोच की नाही. साधी गोष्ट आहे. आता मी जे बोलतोय या यंत्रातून हे बुद्धीनेच निर्माण केलेलं आहे. बुद्धीची शक्ती केवढी प्रचंड आहे. सहज आठवलं म्हणून सांगतो, आपण वर्तमानपत्रात वाचलं असेल इथे येण्यापूर्वी, कारण इथे वर्तमानपत्र नाही. काय वाचलं असेल तो गोरबाचेव म्हणाला ना की 1 जानेवारी 1992 कम्युनिझम संपला आहे ना सर, नाही का? पण मला सांगा त्या मार्क्सच्या विचारांचा आरण्या जगावरती परिणाम झाला. विचारांचाच परिणाम ना हा. केवढा असेल विचाराचं सामर्थ्य. किंबहुना समर्थाने आपल्या वागण्यामध्ये 300 वेळा विचारांच्या सामर्थ्याचा उल्लेख केलेला आहे. एक ओळी अशी आहे, दिशाव्या दशकामध्ये 7वा-8वा समास असेल, म्हणाले काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही, एक विचाराची बाई होय समाधान. काय असेल मला सांगा? ही विचाराची शक्ती. या 3-4 ज्या शक्ती आहेत यापेक्षा नामाची शक्ती निराळी. ती कोणची आहे? तर या सगळ्या ज्या शक्ती आहेत या अज्ञानातून जन्मलेल्या आहेत, अज्ञानजन्य आहेत या. बरं, बुद्धी सुद्धा तशी, मनाची शक्ती तशी, काय खालती आहे, हे सगळ्या पंचमहाभूताच्या शक्ती आहेत या. म्हणून या परमात्मा प्राप्तीपर्यंत येणं शक्य नाही आणि अज्ञान नाहीसं झाल्यावर तिथे जात नाही. म्हणून अज्ञानाच्या पलीकडे गेलेल्या पुरुषाने त्या आत्मस्वरूपाची जी शक्ती आहे ती नामात घालून आपल्याला दिलेली आहे. म्हणून गुरुकडून नाम घ्यायचं. आपल्या लक्षात आलं ना? मग ती सूक्ष्म शक्ती आहे. त्याने काय होईल? आपलं असं आहे, मूळभाव होत नसला तर नाम घेण्यात मूळभाव होणार नाही. होईलही कशात काय सांगा हो, परंतु त्याचं ते काम नाही. आपल्याला नोकरी मिळत नसली, नोकरी मिळेल हे त्याचं काम नाही. पैसा मिळत नाही, पैसा मिळेल हे त्याचं काम. त्याचं काम असं आहे आपल्याला जीवनाचं खरं स्वरूप कळेल. अज्ञान नाहीसं होईल म्हणजे आपला भ्रम नाहीसा होईल, आपल्या मनाला शांती मिळेल, हे त्याचं काम आहे. बरं, आता हे झालं. आता नाम घेऊन तर कसं घ्यायचं? आता काय तो मुख्य विषय नव्हे म्हणून थोडक्यात पाहिजे. आता हे नाम घ्यायचं म्हणजे कसं घ्यायचं? आपल्यामध्ये माणसामध्ये जे वैशिष्ट्य असेल
तर वाणी हे वैशिष्ट्य आहे, मी आपल्याला सांगितलं. किंबहुना वाणीची गंमत अशी आहे की ती माणसाला उंबरठ्यापर्यंत नेते, म्हणजे भगवंताच्या दारापर्यंत नेते. पुढे अनुभवापर्यंत नेते, अनुभव नाही. म्हणूनच की नाही, पंडित लोक ब्रह्म शब्दामध्ये उभं करतील पण अनुभव येणार नाही, आणि अनुभव आलेला माणूस गप्प बसेल, सांगता येणार नाही. असं आहे. तरी तुलसीदासांनी म्हणलंय, तदपि कहे बिन रहा नकोई. हे त्याच्याबरोबर की मला अनुभव येत नाही हे सांगेल तो, पण अनुभव दाखवता येणार नाही. अहो, साधा व्यवहारातला अनुभव सांगता येत नाही, बरं का. एखाद्याला म्हणलं का हो तुम्ही पिक्चर पाहिलं का, पाहिलं कसं काय, फार अप्रतिम होतं. अहो म्हणजे कसं होतं नाही सांगता येत, तशापैकी आहे. अरे साधा उत्तम व्यवहारातला अनुभव सांगता येत नाही, तर मग भगवंताचा अनुभव कसा सांगता येईल. साधी गोष्ट आहे हो. आपण मर्यादित आहोत, याला इंग्लिशमध्ये एक फायनाईट म्हणतात, एकदेशी. आणि परमात्मा सर्वदेशी आहे. एकदेशी माणसाला सर्व देशाचा अनुभव कसा सांगता येईल, किंवा त्या अलीकडच्या सांताला अनंताचा अनुभव कसा सांगता येईल. समर्थाने फार मनात श्लोक सुंदर घातलेला आहे. मने जाणता तो जनी मूर्ख पाहे. मी जाणला असं जो म्हणतो तो मूर्ख आहे. अतर्काशी तर्की असा कोण आहे, सांगताच येणार नाही, नाही का. म्हणते आपल्याकडे एक म्हण आहे, मुक्याने गुड खादला गोडीने सांगाय आला, अशापैकी आहे ते. मग असं असलं तरी वाणी हे फार मोठे शस्त्र आहे माणसामध्ये. म्हणजे त्याचं उत्क्रांती होता होता माणसामध्ये वाणी रूपानं ते उत्क्रांतीची शक्ती प्रगट झाली. वाणी काय करते, वाणी दृश्याचा अनुभव घेते आणि तो शब्दबद्ध करते, बरं का. आणि किती तऱ्हेनं करते, तर ज्ञानेश्वर महाराज गणपती आहे, संबंध वाङ्मय त्यामध्ये येतं, बरं. संबंध वाङ्मय म्हणजे माणसाच्या संस्कृतीचा सगळे अंग त्या शब्दामध्ये येऊ शकतात. फक्त एकच भगवंताचा अनुभव त्याच्यामध्ये येऊ शकत नाही, बरं. ते वर्णन किती झालं तरी पुन्हा लटकच वाटतं असं. तेव्हा ही जी वाणी आहे ना, याच्या 3 अवस्था तर आपल्या अनुभवाच्या आहेत. पहिली अवस्था आपण बोलतो हे, त्याला वैखरी असं म्हणतात, बरं. आपण जे तोंडाने बोलतो ना ते, याचं वैशिष्ट्य काय आहे, ही वाणी दुसऱ्यापर्यंत पोचू शकते. म्हणजे आपल्यामध्ये असते आणि आपल्या मनातले विचार, आपल्या मनातल्या भावना, आपले सगळे मनाच्या हालचाली, सुख दुःख हे दुसऱ्यापर्यंत पोचू शकते. पण ही काही खरी वाणी नव्हे, याच्या मागे एक वाणी आहे, ती कशी अप्रगत आहे, पण ती आहे. त्याला इंग्लिशमध्ये सायलेंट स्पीच असं म्हणतात. म्हणजे कसं, समजा तुम्ही की नाही ऑफिसमध्ये साहेबाकडे गेला, तुम्हाला बोलावलं साहेबांनी, तुम्ही गेला आणि साहेब म्हणाला बेवकूफ आहेस, तुला कळत नाही असे बोलला. यस सर म्हणला. मनात काय असतं, आपल्या मनात निराळा असतं की नाही, नाही का. किंवा आपलं गमतीनं म्हणायचं, नवरा बायको भांडतायत आणि एक मित्र आला बरोबर दोघे हसायला लागतात, बरं का, नाही का. तुम्ही म्हणाल तुमचा अनुभव आहे का, तुमचाही तोच आहे हो. आज जगाचा अनुभव आहे, माझाच काय, असं आहे. तेव्हा हे आतमध्ये असतो, आतमध्ये चालू असतं सारखं. याला त्यांनी मध्यमा असं म्हटलेलं आहे. मध्यमा का, तर त्याच्याही पलीकडे आणखी एक वाणी आहे. ती वाणी आणि आपण तोंडाने बोलतो याच्यामध्ये ती आहे, म्हणून ती मध्यमा. त्याचं स्थान ते इथे सांगतात, ते स्थान बिन जाऊ दे. पण मध्यमा म्हणजे कशी, की वाणी तर आहे पण वैखरी प्रगट नाही आणि आतमध्ये आहे, ती मध्यमा. ही दुसरी वाणी, बरं का. आपण जे शब्द बोलतो त्याच्यापेक्षाही सूक्ष्म आहे जरा, त्याच्याही पलीकडे वाणी आहे. ती कोणची, त्याला ते पश्यंती असं नाव देतात. नाव फार अप्रतिम आहे पश्यंती हे. पश्यंती हे क्रियापद नाही, क्रियापदामध्ये ती ह्रस्व असते, इथे दीर्घ आहे पश्यंतीमध्ये, हे नाम आहे. काय आहे पश्यंती म्हणजे, पाहणारी, की अर्थरूप आहे, बरं का. आपल्या मनात शब्द बोलताना जो अर्थ येतो तो अर्थ त्या पश्यंतीमध्ये असतो, बरं का. आणि बाकीचे वाणी अर्थवाहक आहे. मध्यमा काय आणि वैखरी काय,
अर्थवाहक आहे. हे मी का सांगतोय, नाम कसं घ्यायचं त्याकरता सांगतोय बरं. या बाकीचं वाणीचं सांगण्याचं माझं काम नाहीये. तर पश्यंती अर्थरूप आहे यात शंका नाही. त्याच्याही पलीकडे आहे का, त्याने परावाणी म्हणून सांगितलेले आहे त्याच्या वाणी. परा म्हणजे श्रेष्ठ, या सर्व वाणीमध्ये श्रेष्ठ. ही कोणची आहे, तर ज्याला काल मी इंट्युइशन म्हटलं ना, अंतस्फूर्ती किंवा पतंजली ज्याला प्रतिभा म्हणतो, ती प्रतिभा ती आहे. बरं, प्रतिभा कशी आहे, ती परमात्मा स्वरूपच आहे यात शंका नाही. जसा सूर्याचा प्रकाश किंवा चंद्राचं चांदण हे त्याच्या अंशच आहे, तसं परमात्मा स्वरूपाचं जे प्रकाश आहे ती परावाणी आहे. बरं का, तर ती परावाणी हे मूळ, आणि ही शेवटची जी आहे वैखरी, इकडची ही स्थूल, या संबंध वाणी एक आहे. तर परावाणी खाली आली म्हणजे पश्यंती बनते, पश्यंती आणखी खाली आली की मध्यमा बनते, मध्यमा आणखी खाली आली की वैखरी बनते. सामान्य माणसाला परावाणीची स्फूर्ती आहे खरी, पण त्याला कळत नाही, तिथपर्यंत जाताच येत नाही. फार फार तर तो पश्यंतीपर्यंत जाईल. खरे पश्यंतीपर्यंत जाणारे अतिशय विचारवंत लोक असतात. सामान्य माणसाला पश्यंतीत राहताच येत नाही, कारण ती अर्थरूप असते. पण अर्थाशिवाय चालत नाही, ही गोष्ट खरीच आहे. मग नाम घेताना काय करायला पाहिजे, वैखरीनं इतकं नाम घ्यावं की ती मध्यम येत जाईल. आता हे खरं शिकण्यासारखं आहे. म्हणजे काय हो, असं नाही का, तुम्ही काय भाषा काय बोलताय, याचा अर्थ काय, मी आपल्याला सांगतो. आपण भाषा कशी शिकतो, आपण की नाही कानावर आपल्या शब्द पडतात. तुम्हाला माहिती आहे, ज्या मुलाला ऐकायला येत नाही त्याला बोलायला येत नाही, कारण आतमध्ये शब्द जातच नाही ना बाहेरचा. तर मग ते मूल आपली भाषा ऐकतं आणि ते शब्द आतमध्ये गेल्यावर आपोआपच यायला लागतात. म्हणजे आपली क्रिया आता उलटी आहे, वैखरीतून मध्यमेत जायचंय. मध्यम किती वैखरी करायची, तर वैखरीनं इतकं नाम घ्यायचं की तोंड बंद झालं तरी ते आत चाललं पाहिजे. असं आहे बघा, तुम्ही हे पाहिलं असेल ना, मोटारीमध्ये बसला असाल तर मोटारीला तो पहिल्यांदा गती देतो. गती दिल्यानंतर उतार बितार आला तर ते इंजिन बंद करतो, पेट्रोल बंद करतो आणि गाडी चालत राहते. याला ॲक्सेलरेशन असं म्हणतात. मराठी शब्द मला माहिती नाही, त्याला गती येते. तसं वैखरीने इतकं नाम घेतलं पाहिजे की तोंड बंद केलं तरी तुमच्या मनात नसेल तरी नाम चाललं पाहिजे, म्हणजे मध्यम येत जात. मग आणि पुष्कळ वेळा असं होतं ना, आपण समजा भांडलो कोणाशी आणि बोलाचाली झाली, बाचाबाची झाली आणि आपण गप्प बसलो, ते बोललेलं सगळं मनात यायला लागतं, नाही का. म्हणजे काय होतं की वैखरीचा आपल्या मनावरती परिणाम होतो आणि वैखरी मध्ये शिरते. किती नाम घ्यावं, मग नाम कसं घ्यायचं प्रश्न आहे ना. रोज इतकं नाम घ्यावं की आपण तोंडाने न घेताना आत चालू राहील, त्या सायलेंट स्पीच म्हणतात त्यात चालू राहील. आता हे किती करावं, हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून राहील. याला असं नियम कसं सांगता येईल, तो डोस किती पाहिजे वैखरीचा हा ज्याच्या त्याच्यावर राहील. एखाद्याला होमिओपॅथीचा डोस लागेल, एखाद्याला माफ करा व्हेटरनरी डोस द्यावा लागेल, नाही का. व्हेटरनरी म्हणजे अहो हातीला जर जुलाब द्यायचा झाला ते बाटलीभर एरंडेल पुरेल का, मला सांगा, नाही का. त्याला किती लागेल सांगा. तसंच ज्याचं त्याच्यावर अवलंबून राहील, याला नियम सांगता येणार नाही. तुमच्या मनाची सूक्ष्मता कमी जास्त असणार, स्थूलता जास्ती त्याला बहुत जास्ती, कमी असेल त्याला कमी, हे कसं सांगता येईल. पण त्याला चिकाटी फार लागते. आणि होतं काय, तुम्ही समजा सकाळी तासभर अर्धा तास जॉब केलात तर आत थोडा वेळ चालतं, पण एक 5-10 मिनिटं चालून बंद होऊन जाते. काही लोकांचं पुष्कळ वेळ चालतं, तर ते सारखं टिकेल आतमध्ये इतका साहित्य केला पाहिजे. तर आपण ठरवावा. तरी मी एक सांगून ठेवतो की आपण एकदम करायला जाऊ नका. एवढं 1-2 तास बसलं, काही दिवस चालेल, पुढे मनाला मेंदूला सुद्धा थकवा येतो, तेव्हा तसं नका करू. थोडं थोडं. तुम्हाला एक गंमत सांगतो. गुरुसाहेब रानडेंना एकदा मी विचारलं, आपण म्हणलं जपाचा अभ्यास कसा केला, तेव्हा ते काय म्हणाले, का म्हणाले, तर मी म्हणलं आपली प्रकृती बरी नाही. ते मला म्हणाले ना, गेल्या 40 वर्षात मला असं आठवत नाही की आज माझी प्रकृती बरी आहे, असं ते मला बोलले.
त्यानंतर हा संवाद झाला. तर म्हणलं आपण अभ्यास कसा केलात? ते म्हणाले मी 5 मिनिटापासून सुरू केला. ते कार्लायल हाऊस म्हणून त्यांचं एक घर होतं पुण्यामध्ये, तिथं त्यांनी वरच्या मजल्यावर ते अभ्यास केला. ते म्हणलं मी काय केलं, 5 मिनिटं बसायचं घड्याळून आणि रोज 1 मिनिट वाढवायचं. तर म्हणले एका महिन्यामध्ये अर्धा तास झाला आणि मग जरा थांबली गाडी. पण बघा किती सुंदर कल्पना आहे ही. 1 मिनिट म्हणजे रोज 5 मिनिटं, आज तर उद्या 6 मिनिटं, परवा 7 मिनिटं. सहज होतं माणसाचं. तर 1 महिन्यानंतर अर्धा तास झाला. मग म्हणाले 6 महिन्यात पाऊण तास झाला. मग काही जास्त होईना. पण म्हणले त्याचे 1-2 अनुभव आले मला. ते काय म्हणाले, ते त्यांना अनुभव आलेले आपल्याला येतीलच असं नाही, पण वेळ वाढला शंकाच नाही. तर म्हणले अशी मध्ये भिंत होती पलीकडे खोली. तर म्हणजे माझं घड्याळ बिघडलं होतं म्हणून मी ते रिपेरीला दिलं होतं आणि मला विसरलो जप करताना की घड्याळ इथे नाही. आणि मी डोळे उघडून पाहतो पाऊण तासाने, तर बरोबर आहे किती वेळ झाली ती दिसलं हे. आणि दुसरं म्हणाले असा एक अनुभव आला की मी असा जप करीत बसलो असताना भिंतीच्या पलीकडच्या बाजूला एक विंचू चाललेलं दिसला. जाऊन पाहिलं तर म्हणजे विंचू चाललेलं होतं. असे अनुभव यावे म्हणून जप करू नये हा, नाही तर तुम्ही म्हणाल ते नाही. त्यांच्या मनाची रचनाच निराळी होती. अहो त्या पुरुषाचं ध्येय ठरलेलं होतं. त्यांच्या चरित्रात बघा की आता हा देह भगवंता करता, आता देह आत्मज्ञानाकरता आहे. आणि माझं मत असं आहे, आपलं घोडं तिथे पेन खातं, आपलं ध्येय ठरलेलं नाही. किंबहुना मी असं म्हणेन, अशा उत्सवाला किंवा ह्याच्यावर जायचं कारण असं आपलं ध्येय ठरलं पाहिजे. मी कशा करता जगतोय, माझ्या जीवनाचा हेतू काय. आपल्याला मी परवा सांगितलं की संत जेव्हा जाग करतात, माझं निरंतर जागविती म्हणजे तुझ्या अरे तू कशा करता आहेस, तुझ्या आयुष्याचं ध्येय काय, हे रात्रंदिवस ते आपल्याला सांगतात. हे त्यातलं मर्म आहे. असं सांगण्याचा हेतू काय, अभ्यास की नाही शनैशनैही करावा. तेव्हा सांगण्याचा हेतू काय, आपल्याला शांतपणे थोडा थोडा वाढवावा. गीतेमध्ये एक श्लोक आहे बघा 6व्या अध्यायामध्ये, शनै शनैहि उपरमे बुद्ध्या धृतिगृहीतया शनै शनैहि उपरमे. हा नामस्मरणाला अतिशय लागू आहे, एकदम नाही करे. अलीकडे बघा शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये जो तास असतो ना, 35 किंवा 40 मिनिटाचा तास असतो. 40 मिनिटाचा असतो, प्रोफेसर 35 मिनिटच बोलतो. येताना उशिरा येतो, जाताना लवकर जातो. 35 मिनिटच होतात त्यातले, बरं का. आणि एखाद्या वेळेला नोट्स घरी विसरल्या तर आज मला बरं नाही म्हणून निघून जातो. हे खरंच आहे. सांगण्याचा हेतू काय आपल्याला, त्याचं कारण असं, तासभर मनुष्याला सहन होत नाही, ताण पडतो ऐकायचा, बरं का. तेव्हा जपाचं सुद्धा असं थोडं थोडं करावं, थोडं थोडा, अगदी 5 मिनिटं 10 मिनिटं पण मनापासून करावं. बरं, ही सवय लागली ना म्हणजे मग हळूहळू वाढवता येते. ते कसं वाढवायचं आपण ठरवावं. बरोज एक 2 मिनिटं 5 मिनिटं घड्याळावरती करावं, वाढवायच्या आपण करावं. आणि त्याला एक मर्यादा येते मग, कारण त्याचा मेंदूशी संबंध असतो. तुम्ही 1 तासभर झाला, पाऊण तास झाला म्हणजे पुढे लक्ष लागत नाही मग, आणि जास्त करूच नाही मग. मग संध्याकाळी म्हणा, दुपारी म्हणा, वेळ मिळेल तेव्हा म्हणा, पण तो नियमाचा पाहिजे. काल सांगितलं ना, तो नियमाचा पाहिजे की सकाळी तेवढं ते झालंच पाहिजे. सकाळच्या वेळेचं महत्व फार आहे. ते काय सांगतो आपल्याला, आमचे एक मित्र होते, बरं का. आता माझे मित्र होते खरे, पण मी त्यांचा अंतरंगातला मित्र नव्हतो. ते गांजा पीत असो, बरं. नाही गैरसमज त्यांच्यापासून मी एक गोष्ट शिकलो आणि अतिशय फायदा झाला. ते साधारण 9:30-10 वाजता गाडीवर जायचे. सॉलिसिटरच्या ऑफिसमध्ये होते, क्लार्क होते. तेव्हा ते यायचे महाराजांच्या दर्शनाला येऊन मग गाडीत जायचे. तेव्हा जरा तंद्रीत असायचे, खुश मिजाज, उर्दूमध्ये त्याला खुश मिजाज म्हणतात, पण प्रसन्न असायचे. त्यामुळे म्हटलं बुवा, अरे रोज तुम्ही असे प्रसन्न असायचं कारण काय म्हणाले, बरं का. तर ते काय म्हणाले, सकाळी आम्ही दम मारतो म्हणाले, ती त्यांची भाषा, बरं का. ते काय म्हणाले बघा, सकाळी एकदा जर जम मारला तर दिवसभर त्याची छाया राहते. काही महत्वाची गोष्ट आहे. तसं आपण
रोज सकाळी जर नामाचा दम मारला, दिवसभर तिची छाया राहील. हा बरं, एवढा आपण माझा आहे का? खरं एवढा अभ्यास करा. अगदी मी अनुभवाने सांगतो, सकाळी तास दीड तास जप झाला ना, तर दिवसभर मनाची अवस्था निराळी राहते बघा. बाकी त्या व्यवहाराचा एवढा परिणाम होत नाही. मनाची प्रसन्नता राहते, समता राहते. हा अगदी अनुभव आहे. तेव्हा सकाळी ते पण किती करायचं? एखाद्याला सकाळी शिफ्ट असलं, समजा 6 वाजता जावं लागतं, 7 वाजता, ते त्यांनी तसं ते हे करावं, जुळवून घ्यावं कसं करायचं. पण सकाळी मात्र अगदी अवश्य आहे. आपल्याकडे ते हे आहे ना, एक श्लोक आहे, ब्राह्मे मुहूर्तेच उत्थाय चिंतयेत आत्मनो हितम. ब्राह्म मुहूर्त म्हणलाय म्हणजे हा ब्रह्मचाच मुहूर्त आहे, उत्तम मुहूर्त आहे हा. वेळ मुहूर्त म्हणजे वेळ, हो मोठी प्रचंड वेळ असते. का असतं? आपली झोप झालेली असते, त्यामुळे आपलं मन जे असतं ना ते शांत झालेलं असते. दिवसा आपलं मन खळबळ असते, त्याला शांत नसतं. तेव्हा सकाळची वेळ फार उत्तम. सकाळी आपण काकड आरती करतो, मानस पूजा करतो, याचा अर्थ तोच आहे बरं का. हा पहिला अभ्यासाचा, हा सकाळचा. नंतर की नाही केव्हा स्नान झालंच पाहिजे असंही नाही. नामाचं महत्व हे आहे बघा, त्याला उपाधी नाही. उपाधी म्हणजे अमक्या तऱ्हेनंच करायला पाहिजे, स्नानच करून करायला पाहिजे, की बैठक आणून पाहिजे. एकाने महाराजांना विचारलं की महाराज म्हणले नाम घ्यायला आसन कोणतं घालावं. महाराजांचं उत्तर म्हणजे तात्काळ असे बघा. समर्थाने म्हणलंय ना, महंताच्या लक्षणात तात्काळ प्रतिवतीनं द्यावे, ते अगदी पाहायला मिळेल. एकदम बोलले, तुम्ही श्वास घेताना कोणतं आसन घालता म्हणाले, श्वासोश्वास करताना. तरी मी म्हणेन गीता म्हणते ना, आसन घाला, ताट बसा, आमचं करा, करावं ते. पण ते नसलं तर एखादा मनुष्य आजारी आहे, त्याला तुम्ही आसन घाला म्हणून सांगितलं, तो कसं देव करेल सांगा? हे शक्य आहे का? किंवा पॅरालिसिस झालेलं मनुष्य आहे, हे शक्य नाही त्याला रात्रीला. तेव्हा माझ्या म्हणण्यात हेतू काय, आसन कसं पतंजलीने व्याख्या अगदी अप्रतिम केलेली आहे. स्थिर सुखमासनम, फार छान आहे बघा. बैठक कशी पाहिजे? स्थिर पाहिजे आणि सुखमय पाहिजे, कम्फर्टेबल पाहिजे. मग मी म्हणेन म्हातारपणी इझी चेअरवर बसून केलं तर काय झालं? परमात्मा असं म्हणणार नाही की तुम्ही इझी चेअरवर बसून केलं म्हणून. तो तुमचं मन बघेल, तुमचं मन किती तिकडे लागलेलं आहे हे बघेल, म्हणून हे करा. नंतर संध्याकाळी जमलं तर ते चांगलं असतं. काय आहे, आपल्याकडे ते संध्याकाळ म्हणतात ना, तर ती दिवस मावळतोय आणि आता रात्र सुरू होतीये, अशा वेळेला बसणं फार चांगलं असतं. पण सगळ्यांना जमेल असं नाही. पण त्यानंतर रात्री मात्र बसावं. त्याला एक उपाय आहे, रात्री आधी जेवण जरा लवकर व्हावं बरं का. ते 8 साडे 8 पर्यंत हे वेळ कशी सांगता येईल, पण साधारण लवकर व्हावं आणि तासभर तरी जेवण झाल्यावर मध्ये वेळ जावा आणि नंतर बसावं. मग त्यावेळेला कसं पाहिजे, नाहीतर रात्री ते हांत्यावर बसून जप करा म्हणताना आपले जप करताना दुखल्या खातोय असं नसावं, त्यापेक्षा निजावं. आपल्याला एक सांगून ठेवतो, समजा तुम्हाला थकवा आलेला तर जपाचा आग्रह करू नका, निजा. पण 12 वाजता तर गजर लावावा, पहिली एक झोप होईल. उठावं, हातपाय धुवून बसावं, अर्धा तास जप करावं, पुन्हा निघावं. हा जास्त वेळा म्हणजे ते अगदी करून टाकायचे असं नसावं, याच्यामध्ये कंटाळवाणेपणा नसावा. आणि मी तर असं म्हणेन, कंटाळवाणा आला तर कधी जप करू नये, सोडून द्यावं. काय त्याच्यात आहे, ती आनंदाची गोष्ट आहे. ती अशी आहे, महाराजांचं दृष्टांत फार अप्रतिम आहे. जप म्हणजे कसं म्हणाले, वृत्ती कशी पाहिजे हे सांगत. ते म्हणाले बुंदीचे लाडू करायचे. ते बुंदीचे लाडू, ते तळली बुंदी म्हणजे पाकात टाकायची आणि नंतर लाडू वळताना हाताला साखर लावून लाडू वळतात. तेव्हा पाकातला लाडू साखर लावून जसं वळायचा, तसं नाम जे घ्यायचं ते आनंदी वृत्तीने घ्यावं, कंटाळणेपणे करू. बरं, प्रसन्न वृत्ती पाहिजे. त्यावेळेला परमात्मा आनंद स्वरूप आहे, त्याचा जप करायचं म्हणजे आनंद स्वरूपच पाहिजे, खुश मिजाज पाहिजे, मजेत पाहिजे, असं ते करावं. असं जेव्हा आपण अनेक दिवस करू, चिकाटीने करू, त्यात आणखी सांगून ठेवतो, आपल्याला ते ध्येय ठरलं ना, आपल्याला वैखरीतून मध्यमेतून पश्चिमती जायचं. जर असं करायचं असेल तर सुट्टी आली, वेळ मिळाला तर जपच करावा, इतर भानगडी करू नये. हे इतर भानगडी म्हणजे, आता भानगडी म्हणजे टिपा काढा कुठे,
किंवा भजनी मंडळ काढा, हे असले भानगडी करू नये, जप करावं. ते करू नये असं म्हणत नाही, कोणी रागावेल माझ्यावर, हे काहीच नाही सांगताय म्हणून. पण भजनाची स्थिती अशी आहे की भजन करताना लक्ष सगळे तालासुराकडेच असतं. तो संत काय म्हणतो इकडे नसतंच लक्ष. त्यापेक्षा जप करणं बरं. जप करणं ही सोपी गोष्ट नाही आहे तशी. त्याला अतिशय चिकाटी लागते. आणि दुसरी गोष्ट अशी की त्याचा परिणाम लवकर दिसत नाही, तो सूक्ष्म असतो. तेव्हा परिणाम न दिसताना मनापासून जप करीत राहणं, याला माझ्या मते गुरुकृपाच लागते. आणि ती गुरुकृपा असते, जप तो करतो तेव्हा असते. हे झालं याचं. पुढे काय आहे, मध्यमेमध्ये तो गेल्यानंतर जाता येता उठता बसता सुरू होईल. हे ते खरं आहे. समर्थाने त्यांच्या त्या समासामध्ये सांगते ना, चालता बोलता धंदा करिता, खाता जेविता सुखी होता, नाना उपभोग होविता, नाम विसरू नये. ते फार महत्वाचं आहे. विसरू नये म्हणून सांगितलंय, कळा म्हणून सांगितलेलं नाही. त्याचं कारणच असं, मनुष्य सहज विसरतो. किंबहुना असं होतं, आपण एकदा सकाळी जप करून उठल्यानंतर दुसऱ्या दिवशीपर्यंत त्याचा माझा काही संबंध आहे लक्षातही राहत नाही माणसाच्या. असं नाही होता कामातलं. ती जी त्याचं अनुसंधान म्हणतात, अरे मी जपा करता आहे, जपच मला करायचं आहे, हे माणसाने कायम ठेवावं, तरच ते साधेल, नाही तर नाही साधणार. बरं का? ते करू लागल्यानंतर तोंड बंद राहतं आणि आपोआपच जप चालतो. त्याला श्रम कमी त्याला फक्त मेंदूचा जो स्पीच सेंटर म्हणतात, म्हणजे ज्याने आपण बोलतो ना, तोच चालू राहतो. पण त्याने मनाची अवस्था थोडीशी बदलते. मनाला एक समता येते. म्हणजे थोडं सुख दुःख सोसणं किंवा निंदास्तुती सोसणं हे त्यामध्ये साधायला लागतं. आणि बोलण्याची प्रवृत्ती कमी होते. हे फार महत्वाचं आहे. मध्यमामध्ये गेल्यानंतर स्वाभाविकच बोलण्याची प्रवृत्ती कमी होते. आणि हे परमार्थाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे. मौन हे तर फारच उलटं आहे. नाथाने भागवतामध्ये राम नाम हे महामौन आहे असं म्हटलेलं आहे. त्याचा थोडा अनुभव यायला लागतो. आणि आपण थोडं सांगून ठेवतो, मी करूनच सांगतोय, दिवसातून नाही तर आठवड्यातून थोडं तरी मौन पाळत जा. कुणी बोलायला नाही म्हणून मौन आहे असं नाही, हे मात्र खा. नाहीतर एक बाई म्हणतात, कुणी बोलायला नसेल, तोंडाला बुरशी येते, बुरशी नाही का, ते लोणचं हलवलं नाही तर बुरशी येते ना, तसं बोललं नाही तर बुरशी येते म्हणतात. त्याला नाही परमार्थ नाही. मी म्हणतो बुरशी येऊन जाऊ दे, किशींचं काय होते बुरशी याला, नाही काय म्हणू. रमण फाळ असे एक गोष्ट सांगतो रमणांची. अरे याच्यातच वेळ चाललाय, पण माझ्या मते हेच महत्वाचं आहे बाबा. काय सांगू तुम्हाला, अभ्यास हा. काय झालं, त्यांच्याकडे एक मॉरिस फ्रीडमन म्हणून एक मनुष्य होता. तो मैसूर गव्हर्नमेंटचा चीफ इंजिनियर होता. तो रिटायर झाला. आणि त्याला या नाद पुष्कळ, साधू संतांच्या भेटी घ्यायच्या, ते सांगतील ते करायचं. त्यांनी संन्यासाची वस्त्र घातलेली होती आणि रमणांच्या आश्रमात होता. आणि एकदा आला म्हणाला की भगवान आज माझा वाढदिवस आहे. म्हणाल, काय बोलले नाही, अतिशय कमी बोलू. बरं का, बरं म्हण, बरं सुद्धा नाही, म्हणाले. मग म्हणाले मी 1 वर्षभर मौन धरणार आहे. म्हणाल. मग म्हणाला की मी एके ठिकाणी राहणार नाही, 3 दिवसापेक्षा जास्त राहायचं नाही. आणि म्हणला तर मग हिंदुस्थान फिरणार आहे. म्हणाले. आणि शेवटी म्हणाला की 1 वर्ष झालं की मी आपल्याकडे पुन्हा येणार आहे. म्हणाल. काही बोलले नाहीत. गेला. मुंबईला सुद्धा आला होता त्यावेळेला. तो ते निसर्ग दत्त होते ना, त्यांच्याकडे आला होता. असा तो सबंध हिंदुस्थान फिरला. आणि पुन्हा आला रमणांच्याकडे. आल्यानंतर तेव्हा मात्र एक वाक्य बोलले, किंवा मौन कसं काय आहे, बरं का, असं बोलले त्याला. तेव्हा तो काय म्हणाला की मी मौन पाळलं खरं, पण म्हणलं इतकं फिरलो त्यामध्ये मला निहून दाखवावं लागेल. गांधी जसं मौन करीत ना, ते राजकीय मौन होतं त्यांचं. ते निहून दाखव, त्यांचा सोमवार असे गांधींचा, ते निहून कसं म्हणलं, मी लिहून दाखवते. तेव्हा हे काय म्हणाले, अरे मौनाची चेष्टा आहे म्हणाले ही. मौन म्हणजे बोलण्याचे उर्मे नाहीसे होणं, हे मौन आहे खरं. हे काय म्हणाले. तेव्हा एक वाक्य बोलले, मौनामध्ये अतिशय सामर्थ्य आहे, त्या सामर्थ्याचा अनुभव घ्यायचा, हे काय म्हणाले. बरं का. तेव्हा आठवड्यातून सुट्टीच्या दिवशी म्हणा किंवा, आणि अशा वेळेला मौन कराल की ज्या वेळेला बोलण्याचे प्रसंग येतात, नाही का,
नाही तर कोणी बोलायलाच नाही म्हणून मौन म्हणजे हे काय भिकाऱ्याला एकादशी सारखं आहे ते नाही. किंवा आता माणसं येणारी जाणारी लांब काय नाही बा आपण बोलणार नाही, त्याचं बंडही करू नये हेही सांगतो आपल्याला. नाही तर घरात कोणी पडला आजारी झालं माझं मौन आहे मी बोलणार नाही असंही काहीतरी करू नये नाही का. एक ग्रस्त होते त्यांचं जेवायला मौन असे जेवताना जाम बोलायचे नाही. तेव्हा एक भाजी होती आवडीची ती झाली आणि ती बायकोने वाढली नाही. हा हे मौन काय नाटकच आहे. असलं प्रकार करू नये नाही का. नाही तर पिळावयाची बायका नाही सांगितल्यानंतर काहीतरी असं नाही. त्याला की नाही मौनाला पावित्र्य आहे. ते करताना असं पाहिजे की माझी वृत्ती आतमध्ये शांत होते ना, माझं नाम चालू आहे ना, शक्ती कॉन्झर्व म्हणजे शक्ती साठवण्याकरता ते मौन करावं. हे मध्यम येतं सांग. पुढची जी अवस्था आहे ना त्याच्यामध्ये इतका मनुष्य रंगून जातो सांगतो नामामध्ये की त्याला तिथे नामाचा जो अर्थ आहे तो पट्टीत व्हायला लागतो. पश्यंती अर्थमय आहे आणि सांगितले आपल्याला. त्याला काय होतं नामाचे साधे अर्थ असे आहेत. नाम म्हणजे मी त्याचा आहे, मी तोच आहे ही फार पुढची अवस्था आहे, पण मी त्याचा आहे इतकंच नव्हे तर मला तो हवा आहे हा नामाचा अर्थ आहे. मी हा नव्हे मी तोच आहे हा अर्थ तिथे व्हायला लागला की मी त्याचा आहे, मला त्याचं व्हायचं आहे. म्हणजे त्याच्या वासना सगळ्या भगवंताकडे वळतात. ही जी पश्यंती इतकंच नव्हे त्या अवस्थेमध्ये रात्रंदिवस त्याच्या अस्तित्वाची जाणीव यायला लागते. आपण अनुभव घ्या. पश्यंतीमध्ये नाम चाललं म्हणजे शब्द जरा मंद होतात, शब्दाला प्राधान्य येता अर्थाला प्राधान्य येते आणि अर्थाला प्राधान्य आल्यानंतर त्याचा सारखा भास व्हायला लागतो. ज्याचं नाव आपण घेतो तो सारखा माझ्या बरोबर आहे असं व्हायला लागतं. तुकाराम महाराजांनी याचा साक्षात अनुभव घेतला बघा. आपल्याला माहिती आहे ना, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. महाराजांचं एक वाक्य आहे पहिल्याच प्रवचनात आहे असं आहे, नाम हा सत्संगतीचा पाया आहे आणि कळस आहे. ती नामाची जी संगत आहे ती तिथे लाभते. आपल्याला नामाची संगत लाभत नाही त्याला. कारण असं की नामाचं जो मर्म आहे, नामाचा अर्थ म्हणजे परमात्म्याचं अस्तित्व ते आपल्याला भासत नाही, म्हणून नामाची संगत घडत नाही. ती नामाची संगत पश्यंतीमध्ये घडते आणि तेवढं तो सांगतो त्याला फार वेळ लागत नाही. तो त्या संगतीमध्ये रमला की त्याचं मन मुळीच ते नामरूपच होऊन जातं आणि मग तो त्या पुढच्या पळापाणीमध्ये जातो. नाम स्वाभाविकच चालतं. महाराजांचं वाक्य आहे, महाराज असं म्हणाले की तो मग इतका नामात रमतो की त्याला मी नाम घेतोय भानच राहत नाही. त्याचा गुरुच त्याचं नाम घेतो आणि शिष्य आरामात राहतो असं त्यांचं वाक्य. शिष्य आरामात राहतो नाम चालू आहे. ते कबीराचं आहे ना, नाम हमारा जप करे हम बैठे आराम, अशी ती अवस्था आहे. किंबहुना तुकाराम बुवांनी हा जो शेवटचा अनुभव सांगितला आहे तो फारच जबरदस्त आहे. त्याचं म्हणाले विषयी विसर पडला निशेष. विषय म्हणजे दृश्य. या दृश्याचा पूर्ण विसर मला पडला. देवा विसरलाय, इंद्रिय विसरली तर अंगी ब्रह्मरस फुसावला. काय अवस्थाचे परमात्मा माझ्या हृदयामध्ये भरून गेलेला आहे म्हणाले. आणि अशाच माणसाच्या सोबत शरीरातून नाम निघत असत. बरं, त्या मदरनी म्हणलेलं खरं आहे, माणसाचं मन नामरूप होईल, माणसाची बुद्धी नामरूप होईल. म्हणजे हे जे पंचकोश आहेत यापैकी हे नामरूप होती, पण ज्याने शरीर नामरूप होणं हे अतिशय कठीण आहे आणि ते साधतं म्हणजे मग अंगातून संबंध नाम निघायला. काला सांगितलं ना, ब्रह्मानंद महाराजांचं नाम संबंध शरीरामध्ये भरून जातं. संबंध शरीरातल्या पेशी त्याच्या नामरूप होऊन जातात. कुठेही तुम्ही अंगला हा कान लावा त्याच्या अंगातून नाम, ही शेवटची अवस्था आहे. मग अंगी ब्रह्मरस ठसावला. अहो नामाने काय झालं, माझी मजत झाली अनावर वाचा. काय अनुभव आहे त्या, छंद या नामाचा घेतला असे. महाराजांचं उत्तम फार छान आहे. काय होतं म्हणाले, अनुभवाच ते म्हणाले एक बैलगाडी डोंगर चढून जात होती. फार सुंदर दृष्टांत आहे. तेव्हा म्हणाले चढली आणि आता उतरायला लागली, डोंगर उतरायला लागली. तर डोंगर उतरायला लागल्यानंतर ते बैल अनावर होतात, आवरता आवरत नाहीत म्हणाले, ध्यान खाली निघून जातात. तसं म्हणाले नामात होतं, त्याच्या ताब्यात राहत नाही. याला नाम अनावर होतं म्हणजे तो वेड्यासारख्या नाम घेऊन नाचायला लागेल.
म्हणून माझी मदत झाली. अनावर वाचा छंद या नामाचा घेतला ते. काय असेल बघ, की ते नामाची गोडी खरी कळते. तो नामरूपच असतो, त्याला दुसरं काय, जगाचं भान राहत नाही अशी त्याची अवस्था होते ना. पुढचं जाऊच, पुढचं आपल्याला काय, लाभाती या सोसे घ्यावे पुढे मन, धनाचा कृपण लोभी जैसा. हा तो परमात्मा स्वरूपाच्या आनंदाचा अनुभव आहे. एखादा लोभी माणूस, पुष्कळ पैसा आहे जवळ, तरी आणखी पाहिजे आणखी पाहिजे जणतो. तसं मन सारखं आणखी नाम घ्या, आणखी नाम घ्या. मला एकदा आठवतं बघा, समर्थांनी 13 कोटी जप केला, त्यांना राम दर्शन झालं आणि आता रामाला म्हणाले की रामा, मी आता यात्रेला जाते. नाही, तू आता यात्रेला जा असं रामाने सांगितलं. क्षमा करा मला, तू आता रात्रेला या, तुझा जप झाला आहे, तू यात्रेला जा. तेव्हा समर्थ म्हणाले, मला आणखी 3.5 कोटी जप करू दे रे, मी इथेच राहतो. असं समर्थ त्यांना म्हणाले. परमात्मा स्वरूपाचं दर्शन झालं, इतकं नामस्मरण झाल्यानंतर सुद्धा नाम थांबवेना. ही खरी गंमत आहे. आणि महाराज एक उदाहरण सांगत, शांताश्रम स्वामी म्हणून होते, ते पुढे इकडे कराडला असत. ते बनारसला असताना महाराजांचा त्यांचा परिचय, शांताश्रम त्यांचं नाव. ते 13 अक्षरी मंत्र तू जप करीत. तर ते 12 वर्ष त्यांनी इतका जप केला, बाकीचं मौन, त्यांना राम शब्दाशिवाय बोलता येईना अशी त्यांची अवस्था झाली. काय असेल मला सांगा. आणि इथे ते आल्यानंतर महाराज लोकांना सांगत, त्यांना पहा एकदा जाऊन म्हणून. काय अभ्यास असेल मला.